महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। गेल्या 10 महिन्यांपासून राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजतोय। अंतरवाली सराटी या ठिकाणी ज्यावेळेस लाठीचार्ज झाला त्यानंतर मनोज जरांगे यांचा चेहरा महाराष्ट्राच्या राज्यासमोर आला आणि त्यानंतर या लाठीचार्ज नंतर राज्यातल्या सर्वच नेत्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दर्शवला। मात्र गेल्या 10 महिन्यांपासून मनोज जरांगे यांच्या पाठीमागे असलेले प्रकाश आंबेडकरांनी काल भूमिका जाहीर करत सगळे सोयरे ही मागणी भेसळ असल्याची त्यांनी सांगितले आणि त्यानंतर आता ओबीसींसाठी आणि एससी एसटीच्या आरक्षणाचा बचावासाठी ते मोर्चा काढणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। त्यानंतर मराठा बांधवांमध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळतात। आपण छत्रपती संभाजीनगर शहरातील काही मराठा बांधवांची बातचीत करणार आहे। आंबेडकरांनी घेतलेल्या या भूमिकेबद्दल त्यांचं काय मत आहे हे आपण आज जाणून घेणार आहे। आपण आज छत्रपती संभाजीनगर शहरातील मराठा समाजातील बांधवांची आज बातचीत करणार आहे। दादा मला सांगा, गेल्या 10 महिन्यापासून मनोज जरांगे यांचं आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनामध्ये जेव्हा सुरुवात झाली होती तेव्हापासून प्रकाश आंबेडकरांनी त्यांच्या बाजूने असल्याचा भूमिका घेतली होती। मात्र त्यांनी काल भूमिका जाहीर करताना सांगितलं की सगळेच सोयरे ही मागणी भेसळ असल्याचं त्यांनी सांगितलं। सर्वप्रथम सर्व समाज बांधवांना जय शिवराय। मराठ्यांचे सरसेनापती मनोज जरांगे पाटील यांनी जो लढा आपल्या हातामध्ये घेतला आणि 100% त्या लढ्याला ते न्याय देणार आहेत, हा पहिला विषय। दुसरा विषय, काल आंबेडकर साहेब जे बोलले की सगळे सोयरे भेसळ आहे, तर आंबेडकर साहेब हे ज्यांनी आपल्या भारताला राज्यघटना दिली, ज्यांनी दीनदलितांना न्याय मिळवून दिला, जगण्याचा अधिकार मिळवून दिला, त्या घराण्यातील ते वंशज आहेत। त्यामुळं त्यांचा आदर कालही होता, आजही आहे आणि भविष्यात पण राहील। परंतु आंबेडकर साहेबांना मी एक विनंती अशी करतो की ते जी यात्रा काढताय ओबीसी बचाव यात्रा, तर मी त्यांचं अभिनंदन आणि धन्यवाद व्यक्त करील, कारण ते ओबीसीमध्ये आम्ही ऑलरेडी आहोतच, ते आमच्यासाठी यात्रा काढताय, त्यामुळे मी त्यांचे आभार व्यक्त करतो। आणि मी ऑलरेडी ओबीसीमध्ये गेलेलो आहे, 57 लाख नोंदी आम्ही सापडलेले आहेत। दुसरा विषय असा की मराठा समाज हे त्यांच्या हक्काचं आरक्षण मागतोय, आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण मागतोय। हा सामाजिक मुद्दा असून आंबेडकर साहेबांनी याला राजकीय मुद्दा करू नये, हे त्यांना दुसरी विनंती आहे। तिसरा विषय असा, आरक्षण हे जातीवर नाही तर आरक्षण व्यवसायावर मिळालेलं आहे। बहुसंख्य मराठा समाज, सर्वच मराठा समाज हा शेती व्यवसाय करतो। शेती म्हणजे कुणबी हा ओबीसीमध्ये येतो आणि हे आम्ही सांगत नाही, आम्ही बोलत नाही, तर आमच्या मोडी भाषेत असतील, मोडी लिपीत असतील, फारसी भाषेत असतील, ह्या नोंदी सापडलेल्या आहेत। त्यामुळं हैदराबाद गॅझेटमध्ये पण नोंदी सापडलेल्या आहेत। त्यामुळं भारतीय संविधान काय सांगतं, कायदा काय सांगतो, 100 बका आणि 1 लेखा, तुम्ही किती बडबड करा त्याला अर्थ नाही। ज्या नोंदी आहेत, जे लिहिलेलं आहेत, जे पुरावे आहेत, त्याला महत्त्व आहे। तेव्हा तुम्ही आम्ही बोलू काही फायदा नाही। ज्या आमच्या नोंदी सापडलेल्या आहेत त्या नोंदीनुसार आम्ही अर्ज करतोय आणि त्या नोंदीवर शासनाला कुणबीचं प्रमाणपत्र द्यावंच लागेल आणि आमच्या हक्काचा लढा। तुम्ही म्हणताय नोंदी मिळाल्या आहेत, मात्र काल प्रकाश आंबेडकर म्हणाले की ज्या नोंदी सापडल्या त्या रद्द केल्या पाहिजे। नाही, मी आंबेडकर साहेबांना अशी विनंती करेल की साहेब, भारतीय राज्यघटना सांगते तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही लोकशाही मार्गाने, संविधानिक मार्गाने मागू शकता, पण हे तुम्हाला देऊ नका हे संविधान सांगत नाही। संविधानामध्ये तुम्ही दुसऱ्याला हे देऊ नका असं म्हणण्याचा अधिकार संविधानामध्ये कोणालाही नाही। नक्कीच प्रकाश आंबेडकरांनी जी काल काय भूमिका घेतली त्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे? गेल्या लोकसभेच्या अगोदर प्रकाशजी आंबेडकर हे आपल्या मनोजदादा जरांगे यांना अनेक वेळा येऊन भेटले, तेव्हा त्यांचा मराठा आरक्षणाला पाठिंबा होता व आज एकदम यू टर्न घेतला। आता विधानसभा जवळ आल्यामुळे कदाचित त्यांनी यू टर्न घेतला असावा, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक जातीतील दीनदुबळ्यांना आरक्षण देण्याचं काम केलेलं आहे आणि त्यांच्या घराण्याचा आम्ही आदरच करतो। पण त्यांच्या घराण्यातील प्रकाशजी आंबेडकर साहेब हे कुण्या जातीला आरक्षण देऊ नका हे बोलणे त्यांचं कुणालाही पटणारं नाही, कारण सर्व जाती धर्माचे लोक हे मराठा समाजाच्या पाठीशी आहेत आणि हे यांचं राजकीय आरक्षण टिकवण्यासाठी, म्हणजे यांचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी जे ओबीसी नेते असतील यांचं राजकीय जे अस्तित्व आहे ते धोक्यात आलेलं आहे। त्यामुळे ही जी यात्रेचं जे आहे त्यांचं, ही जी यात्रा आहे ते त्याच्यासाठीच काढत आहेत। प्रकाश आंबेडकरांनी आतापर्यंत मराठा समाजाच्या पाठीमागे असल्याची भूमिका घेतली होती, जेव्हा मनोज जरांगे यांना पाठिंबा दिला होता, मात्र आता यावेळेला त्यांनी ही भूमिका घेण्यामागचं कारण काय तुम्हाला काय वाटतं? तेच सांगतोय ना, मग लोकसभेच्या अगोदर प्रकाशजी आंबेडकर हे मनोजदादा जरांगे यांना अनेक वेळा भेटले,
त्यांचं आरक्षणाला पाठिंबाही होता. पण जे मनोज भाऊ जरांगेचं एक ठाम जो असा निश्चय आहे की मी मराठ्यांना आरक्षण देऊनच राहणार, मी हे राजकारण वगैरे काही करणार नाही, हे त्यांच्या लक्षात आलं. आणि त्यामुळं आता विधानसभाच्या जवळ आलेल्या आहेत, त्यामुळेच ते असे काही यात्रा वगैरे काढतील. नक्कीच विधानसभा जवळ आल्या म्हणून ते अशी यात्रा काढताय असं म्हणतात. तुम्हाला काय वाटतं, जे काही नोंदी सापडल्यात त्या नोंदी रद्द केल्या पाहिजे अशी त्यांची मागणी? मनोजदादा जरांगे पाटील यांनी गेल्या 10 महिन्यापासून उपोषण आणि हे आंदोलन उभं केलेलं आहे. पण घटनेमध्ये तरतूद आहे, घटनेनंच लिहिलेलं आहे. आणि घटने म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही घटना लिहून ठेवली आणि त्याच पार्श्वभूमीवर पुन्हा प्रकाशजी आंबेडकर साहेब हे पुन्हा सांगता की बाबा ही रद्द करा, असं होणार नाही ना. घटनेमध्ये लिहून ठेवलेलं आहे ते तुम्हाला द्यावंच लागन. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, कारण की घटना सांगते तुम्हाला द्यायचंय. घटना असं सांगत नाही तुम्हाला द्यायचं नाही म्हणून सनी, आणि तुम्ही दिलेलं आहे ते रद्द करा. घटनेमध्ये तरतूद तुम्हीच केलेली आहे आणि तुम्हीच आम्हाला न्याय प्रविष्ट दिलेला आहे. तुमच्या न्यायाचं आम्ही आताही स्वागत करतो आणि उद्याही स्वागत करणार आहे. तुम्हाला रद्द करणार मनाचा अधिकारच नाहीये साहेब. त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या नोंदी दिल्या, नोंदीच्या आधारे जे काही प्रमाणपत्र वाटप झालं त्याची काही तपासणी झाली नाही आणि त्यामुळे तपासणी न करता दिलेले हे प्रमाणपत्र रद्द झाले. गॅजेटनुसार पूर्ण आमच्या नोंदी सापडल्या, त्यानुसारच हे आम्हाला प्रमाणपत्र मिळालं आहे. जर आम्हाला नोंदी सापड्याच नसत्या, आम्ही कुणबीच नाही असं कसं म्हणता येईल? कारण की आम्ही पहिल्यापासूनच कुणबी आहे ना, आज नाही, पूर्वजातच आम्ही कुणबी आहे, आजही कुणबी आहे, उद्या पण कुणबी आहे. आमच्या नोंदी सापड्या तेव्हा आम्हाला प्रमाणपत्र दिलं गेलं ना. जर आमची नोंदच सापडली नसती तर सरकारने आम्हाला ओबीसी प्रमाणपत्र दिलंच नसतं. तुम्हाला आता आंबेडकरांनी यावेळी जी काही भूमिका घेतली ती आता घेण्याचं मागचं नेमकं काय कारण वाटतं? आता विधानसभा आली ना, लोकसभा झाली, विधानसभा आली, त्या अनुषंगाने या सारा सरकारचा डावपेच आहे. यामध्ये एवढं काही तथ्य नाहीये. आम्ही आजही मनोजदादाच्या पाठीमागे आहे, उद्या पण आहे. आम्हाला आजही मुंबईला जायची तयारी आहे. आम्ही मुंबईहून आरक्षण घेऊन येण्याची आमची तेवढी ताकद आहे आणि आम्ही ते करणारच. कारण की हे आता इथं बसून हे आरक्षण नाही मिळणार, हे मुंबईला जाऊनच आरक्षण आम्ही घेऊन येणार. नक्कीच मुंबईला जाऊन आरक्षण घेऊन असं म्हणताय. ताई, गेल्या 10 महिन्यापासून जे काय आरक्षणाचं आंदोलन मनोज जरांगे पाटलाच्या नेतृत्वात सुरू आहे, त्या आंदोलनाला आंबेडकरांनी पाठिंबा दिला. मात्र काल त्यांनी भूमिका जाहीर करताना म्हटलं की सगळे सोयरी ही जी मागणी आहे ती भेसळ आहे, त्यामुळे ती मागणी मान्य होऊ शकत नाही. सगळ्यात पहिल्यांदा तर मी असं म्हणेल की जरांगे पाटलांच्या बाजूला येऊन बसले की आम्ही मराठा समाजाच्या बाजूने उभे आहोत, आम्ही मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे या अर्थाने ते बोलत होते. पण आज ज्या अर्थी ते म्हणतायत की आज ओबीसीचे जे प्रमाणपत्र मिळालेले आहे ते पूर्णपणे रद्द करण्यात यावे, तर हे प्रकाश आंबेडकर साहेबांचं हे चुकीचं वक्तव्य आहे. कारण जे नोंदी मिळालेल्या आहेत त्या पूर्ण सरकारने तपासूनच नोंदी ज्या झालेल्या आहेत आणि जे प्रमाणपत्र दिलेले आहेत ते तपासलेले आहेत. आणि राज्य घटनेतून जे आरक्षण मिळत आहे तेच आम्ही आमचं हक्काचं आरक्षण मागतो, ओबीसीतून आरक्षण मागतो. आम्ही ऑलरेडी ओबीसी आहोत, आम्ही काही भीक मागत नाहीत, आमच्या हक्काचं आरक्षण मागतोय. त्यांचं म्हणणं असं आहे की आता श्रीमंत मराठे जे काही निवडून दिले, म्हणजे 31 खासदार जे निवडून दिले ते त्यांच्या बाजूने आहेत की जे गरीब मराठा स्वतः सभेसाठी पायी येतात त्यांच्या बाजूने आहे. याच्या बाबतीत ठाम भूमिका घेण्याची वेळ आता आली. आज मनोज जरांगे पाटील हे फक्त गरजूवंत मराठ्यांचे आहेत. त्यांनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे की मला कुठल्याही राजकारणात तुम्ही ओढू नका. त्यांचं फक्त एकच वक्तव्य होतं की ज्यांना तुम्हाला पाडायचं त्यांना पाडा आणि ज्यांना निवडून आणायचं त्यांना निवडून आणा. तर हा सर्वसामान्य जनतेचा निर्णय आहे, त्यामुळं याच्यावर मला काही बोलण्यासारखं वाटत नाही. आता प्रकाश आंबेडकर पुन्हा सगळे सोयरे जे काही विरोध केला त्यांनी, त्यानंतर आता ते आरक्षण बचाव यात्रा काढताना SC ST त्याचबरोबर ओबीसीचं जे आरक्षण आहे त्याच्यासाठी ही यात्रा असणार. ही यात्रा म्हणजे प्रतिगामी शक्तीचे हे हितचिंतक आहेत आणि प्रतिगामी शक्तीला कुठेतरी त्यांना पालवी फुटावी. आता विधानसभा आहे आणि त्याच्यासाठी प्रतिगामी शक्तीसाठी प्रकाश साहेब काम करत असतील असं मला स्पष्ट वाटतं. नक्कीच प्रतिगामी शक्तींसाठी प्रकाश आंबेडकर काम करताय असं त्यांचं म्हणायचंय. मला सांगा, जी काही सगळे सोयऱ्यांची जी काही मागणी आहे ती भेसळयुक्त मागणी असं प्रकाश आंबेडकरांनी काल. सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की हा म्हणण्याचा अधिकार भेसळयुक्त आहे का काय आहे, हा म्हणण्याचा अधिकार कुणालाही असं वैयक्तिक माणसाला नाही. जे काय ते आहे ते संविधान ठरवणार आहे आणि कोर्ट ठरवणार आहे. आणि आतापर्यंत प्रकाश आंबेडकर साहेबांनी जे अगोदर मनोज दादा जरांगे यांना भेटायला गेले होते की युती करा म्हणून, पण मनोज दादा जरांगे यांना कुठल्याही राजकारणाशी आरक्षणाचा मुद्दा जोडायचा नव्हता आणि तोच कारण मला असं वाटतं ना जिवारी लागले असतं. आता ते परत
फुटबॉल सारखे परत आता ओबीसी गटाकडे गेले आहे. ओबीसी गट तरी आपल्याला सामावून घेतो का? म्हणजे ते पूर्ण राजकीय षड्यंत्र करून हे जे यात्रा काढण्याचा प्रयत्न करतायत, यांनी आमच्यासाठी यात्रा काढावी. आमच्यासाठी पाठिंबा द्या. मागे जर पाठिंबा दिला तिथे काही त्यांची डाळ शिजली नाही आणि आता ते ओबीसीसाठी यात्रा काढत आहे. हे काय आम्हाला योग्य वाटत नाही. यांनी आमच्यासाठी पण लढावं आणि योग्य ते काय आहे ते समाजासाठी पुढे ठेवावं. ते म्हणतात की आतापर्यंत कुणबी नोंदणीच्या आधारे जे काही प्रमाणपत्र वाटप केले ते तपासणी करून दिलेले नाही, त्यामुळे हे जे काही प्रमाणपत्र वाटप केले ती रद्द केली पाहिजे. पूर्ण मुख्यमंत्री साहेबांनी जी टीम नोंदवली होती ते नोंदी शोधण्यासाठी, तर ती टीम काय अशी साधी सुधी नव्हती. पूर्ण अभ्यासू प्रशासकीय टीम होती आणि त्यामध्ये पण फक्त मराठा समाजाचे नव्हते, इतर सर्व समाजाचे समाविष्ट लोक होते. तर त्यांनी जे नोंदी शोधल्या आहेत त्या ते योग्य शोधल्या आहेत आणि ते पूर्ण तपासूनच प्रकाश आंबेडकरने पूर्ण या गोष्टीचा अभ्यास करूनच बोलावे, असं चुकीचे स्टेटमेंट देऊन पूर्ण समाज रोष त्यांनी अंगावर घेऊ नये आणि कुठल्याही एका समाजापुरते त्यांनी न बोलता ते आज आंबेडकरांचे नातू आहे या भावनेने त्यांनी बोललं पाहिजे आणि सर्व समाजाचा विचार करूनच त्यांनी स्टेटमेंट दिले पाहिजे, हे मी प्रकाश आंबेडकर साहेबांना बोलू इच्छितो. ओबीसी आरक्षणाचे स्वतंत्र ताट राहिले पाहिजे यासाठी ते ओबीसी बचाव यात्रा काढतात. ओबीसी यात्रा काढणं हा तो त्यांचा अधिकार आहे, परंतु आज कुठल्याही एका धर्माच्या बाजूनं, कुठल्याही एका जातीच्या बाजूनं, कुठल्याही एका मुद्द्याच्या बाजूने येणं हे त्यांना शोभत नाही. ते स्वतः ॲडव्होकेट आहेत, त्यांना कायद्याचा अभ्यास आहे, आरक्षण त्यांच्याच पूर्वजांनी दिलेलं आहे. आज आम्ही मराठा समाजाने इतर जातीला आरक्षण मिळते वेळेस कुणीही कुठल्याही प्रकारचा विरोध केलेला नाही, कारण त्यावेळेस ते म्हणत होते मोठा भाऊ मराठा समाज असताना मोठा भाऊ म्हणून सगळ्यांनी आरक्षण वाटून घेतलं, आमच्याही वाट्याचं लाटलं. त्यावेळेस आमची परिस्थिती अलग होती, परंतु आज आमची परिस्थिती अलग आहे. मी त्यांना एकच सांगू इच्छितो, आजपर्यंत इतर जात मराठ्यांना मोठा भाऊ म्हणत होते, मग हा प्रकाश आंबेडकर साहेब मराठ्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्यासाठी का येत आहेत? त्यांनी एक बाजू लावून न धरता दोन्ही बाजूची विचार करावं. आम्ही त्यांचं कालही स्वागत करत होतो, कालही आदर करत होतो, आजही आदर करणार आणि पुढेही आदर करणार. परंतु यामध्ये सरकारची द्विध मनस्थिती आहे. जरांगे पाटलांचं आंदोलन सरकारला काही करता थांबवता येत नाही, सरकारला न्यायही देता येणं हे नालायक सरकार आहे. या सरकारला फक्त महाराष्ट्रामध्ये कशी आग लागन किंवा यांचा कसा भ्रमनिराश करता येईल, जरांगे पाटलाचं आंदोलन कसं थांबवता येईल हे प्रयत्न करून पाहत आहे. परंतु खरं ते खरं असतं, खोटं ते खोटं असतं. नोंदी आम्ही लिहून ठेवलेलं नाही, नोंदी लिहून ठेवणारे हे तज्ज्ञ होते, हे कायद्याचे अभ्यासक होते, हेही या भारतामध्ये जिम्मेदार व्यक्तिमत्व होते. त्यांनी ही नोंद लिहिलेली, आमची नोंद सापडलेली आहे. हे कोणीही बोललं, प्रकाश आंबेडकर साहेब बोलले काय, भुजबळ बोलले काय आणि त्यांचा बाप बोलला काय, आम्हाला काय देणं घेणं. आमच्या नोंदी आहेत त्या आम्हाला भेटणार, आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही. आज जर यांनी ताबडतोब 2-4 दिवसामध्ये निर्णय नाही घेतला, उद्या जर महाराष्ट्र जळाला तर संपूर्ण महाराष्ट्र जळाल्याची जिम्मेदारी प्रकाश आंबेडकर साहेब स्वीकारणार का? यांची आमच्या विरोधात काढलेली यात्रा किंवा आम्हाला दिलेलं समर्थन, एक तर समर्थन असावं नाही तर विरोध असावा, दुटप्पी भूमिका नसावी. नक्कीच दुटप्पी भूमिका नसावी असं म्हणतायत. प्रकाश आंबेडकर असंही म्हणाले की मनोज जरांगे पाटलांनी लोकसभेमध्ये 31 श्रीमंत मराठ्यांना जे निवडून दिले ते त्यांच्या बाजूने आहेत की सभेला येणाऱ्या गरीब मराठ्यांच्या बाजूने आहे. या बाबतीत ठाम भूमिका घेण्याची वेळ आता आली. मी एक गोष्ट स्पष्ट करतो की तुम्ही जे आता म्हटले 31 उमेदवार निवडून दिले, हे काही दादांनी निवडून दिलेले नाही. आमच्या सरसेनापतींनी जो आदेश गरजवंत मराठ्यांना आणि सर्वसामान्य दिला होता की ज्यांना निवडून आणायचं त्यांना निवडून आणा आणि ज्यांना पाडायचं त्यांना पाडा, तर सर्वसामान्य समाजाने आपली मतदानाची ताकद दाखवून दिलेली आहे. मी एक गोष्ट अतिशय स्पष्टपणे सांगतो की हे सरकार पुरतं घाबरलेलं आहे की हा जो लढा आहे, हे लढाईची कोंडी, हा जो चक्रव्यूह आहे, या चक्रव्यूहात सरकार फसलेलं आहे. जरांगे पाटलांनी वेळोवेळी सरकारने जो वेळ मागितला तो त्यांना वेळ दिलेला आहे. 15 दिवस मागितले, महिना मागितला, 2 महिने मागितले. जरांगे पाटलांनी सरकारचा मान ठेवून त्यांना वेळोवेळी वेळ दिलेला आहे. परंतु हे सरकार या मराठा आरक्षणाच्या चक्रव्यूहामध्ये पुरतं फसलेलं आहे. हे चक्रव्यूहाची कोंडी त्यांना काही फोडता येईना. ते छगन भुजबळ साहेब पहिले अंगावर सोडले, ते वडापाव खाऊन ते लोक अंगावर सोडले. आता सरकारला काय करावं काही समजाना, म्हणून वेगवेगळ्या काहीतरी आयडिया करून काहीतरी वाद लावण्याचं काम, 2 समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम, समाजामध्ये विष पेरण्याचं काम, समाजामध्ये भांडणं लावण्याचं काम हे सरकार करत आहे.
त्यामुळे माझी आंबेडकर साहेबांना विनंती आहे की साहेब तुम्ही देखील अनेक वेळा जरांगे पाटला स्टेजवर येऊन जरांगे पाटला पाठिंबा दिलेला आहे, यापुढे देखील आपण असाच पाठिंबा जरांगे पाटलांना द्यावा आणि आमच्यासोबत राहावं. कारण आता आमच्या लेकरा बाळांच्या हातातोंडाशी आलेला हा घास कुठे हिरवतोय का, ही हिरवून कोणी घेतंय का, असं भीती आमच्या गरजवंत वाटू लागलेली आहे. परंतु मी पुन्हा सांगतो, सरकारला इशारा आहे, सरकारने किती जरी पैलवान अंगावर सोडले तर आमचा पैलवान सगळ्याला पूर्ण उरणार आहे. नक्कीच किती पैलवान सोडले तरी आमचा पैलवान पूर्ण उरणार आहे असं म्हणताय. तुम्हाला काय वाटतंय ही जी काही आरक्षण बचाव यात्रा आता आंबेडकर काढताय तर त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? ही आरक्षण बचाव यात्रा नाही, हे यांचं राजकीय अस्तित्व बचाव यात्रा आहे. आपण याला असंच म्हणणार. कारण की सर्व जाती धर्माचे जे आहेत, साळी माळी कोळी तांबोळी, हे मराठ्यांच्या पाठीशी आहेत. मराठ्यांना आरक्षण मिळावं याच्यासाठी ते त्यांची इच्छा आहे. पण हे जे राजकीय जे आहेत भांडगुळ, हे यात्रा काढतायत. नक्कीच ही आरक्षण बचाव यात्रा नसून ही राजकीय बचाव यात्रा असं म्हणतात. मला सांगा ताई, ही जी काही आरक्षण बचाव यात्रा काढली जाते त्या आरक्षण बचाव यात्रेकडे तुम्ही मराठा बांधव म्हणून कसं पाहता? सर्वप्रथम आंबेडकर साहेबांनी मराठा समाजाला सपोर्ट केला, त्यांच्या बाजूने उभं राहिले आणि आता परत ओबीसी कडे गेले. म्हणजे त्यांच्या बाबतीत एक विचार करायला पाहिजे की अगोदर मराठा समाजाला त्यांनी सपोर्ट केला, त्यानंतर ओबीसी कडे गेले. त्या अगोदर ते आपल्या समाजामध्ये म्हणजे स्वतःच्या समाजात तर ते पूर्णपणे संपलेले आहेत असं तर मला स्पष्ट म्हणावं असं वाटतं. कारण प्रतिगामी शक्तीला ते सपोर्ट करतात हा त्यांच्यावरती ठप्पा आहे. आणि याच्यावरून मला असं म्हणावंसं वाटतं की हे स्वतःच्या जातीचे झाले नाही तर इतरांचे काय होऊ शकतात. म्हणून मी एकच सांगू शकते की आंबेडकर साहेब, तुम्ही जो सपोर्ट केला होता की मराठा समाजाच्या बाजूने मी आहे, तसंच तुम्ही इतरही समाजासोबत राहा. मला असं म्हणायचं नाही की तुम्ही याच्यासोबत जाऊ नका त्याच्यासोबत जाऊ नका, पण जो सत्य आहे सत्य बाजूने तुम्ही उभे राहा. कारण आम्ही ओबीसी आहोत, ओबीसीच्या नोंदी ह्या पण खऱ्या सत्य आहेत. आणि सरकारने जी टीम नेमली होती ती अभ्यासक टीम होती, याच्यामध्ये कुठलाही दगाफटका होण्याचं कारण नाही. आमच्या ह्या नोंदी पूर्वीच्याच आहेत, त्याच्यामुळे तुम्ही नोंदी कॅन्सल करा किंवा रद्द करा हे तुम्ही म्हणू शकत नाहीत. म्हणजे याचा अर्थ असा होतो की तुमचाही या सरकारवरती विश्वास नाही. कारण ज्या सरकारने जी टीम नेमली होती, अभ्यासक होते, त्या अभ्यासकांनी ह्या काढलेल्या नोंदी आहेत आणि त्या नोंदी जर तुम्ही म्हणत असताल की ह्या कॅन्सल करा किंवा रद्द करा, म्हणजे याचा अर्थ असा होतो आंबेडकर साहेब, तुमचाच ह्या सरकारवरती अजिबात विश्वास नाही. नक्कीच सरकारवर विश्वास नाही, यामुळे ही माग केली जाते. तुम्ही हे सगळं आंदोलन सुरू असताना ज्यावेळेस आंबेडकर तुमच्या बाजूने होते तेव्हा तुम्ही त्यांचं समर्थन करत होता. मात्र आता त्यांनी विरोधात भूमिका घेतली किंवा ओबीसीच्या बाजूने गेले, त्यानंतर आता ते यात्रा काढताय, यात्रेकडे कसं पाहता? मला सांगायचं फक्त एवढंच आहे की संविधानाच्या कचाट्यात आणि कायद्याच्या चौकटीत बसून त्यांनी आम्हाला नोंदी दिलेल्या आहेत. आणि त्या नोंदी रद्द करण्यासाठी समजा संविधानाच्या अगेन्स्ट तुम्ही जाऊ नाही शकत ना. कारण की ही नोंद आम्हाला संविधानातूनच मिळाली का विदाऊट संविधानाने दिली. आमच्याकडं पुरावा होता तेव्हाच आम्हाला नोंद मिळाली ना. मात्र त्यांचं म्हणणं असं आहे की ही जे नोंदी दिल्यात आणि त्या नोंदीच्या आधारे जे काही प्रमाणपत्र वाटप झाली त्याची काही तपासणी झालेली आहे त्यामुळे ते रद्द केली. त्या तपासण्या झाल्या तेव्हा काय तपासण्या होऊनच दिल्या ना, त्या विदाऊट तपासण्याचे थोडी दिले. प्रमाणपत्र जे दिले ना याच्या पूर्ण तपासण्या झाल्या तेव्हाच दिलं का विदाऊट तपासणीचं दिलं. ज्यावेळेस अर्ज दिला किंवा काहीतरी आम्हाला डॉक्युमेंट सापडले तेव्हा झाले ना आमच्याकडे त्या नोंदी. त्यांचं म्हणायचं असं होतं की हे जे काही आरक्षणाचं प्रमाणपत्र ज्यावेळेस मिळत असतं ते प्रमाणपत्र मिळत असताना त्याच्यामध्ये एक मोठी प्रक्रिया असते, महिना दीड महिन्याचा कालावधी इतर समाजाला लागतो जे पूर्वीपासून या आरक्षणाच्या प्रक्रियेमध्ये होते. मग एवढ्या मोठ्या समाजाला 1,00,000-2 लाख प्रमाणपत्र काही दिवसांमध्ये मिळतात, त्याच्याबद्दल त्यांचा आक्षेप आहे. पण याच्या अगोदर ज्या समाजाला जे प्रमाणपत्र दिले गेले मग यायच्या कशा तुम्ही चक्रव्यूह केलं, यायच्या कशा तपासण्या केल्या ते पण आम्हाला दाखवा ना. तुम्हाला जर आमच्या तपासण्या पाहिजे आहे ना की बोललं की तुम्हाला 2 लाख नोंदी कशा दिल्या गेल्या, याला प्रक्रिया 1 महिन्याची असते 1.5 महिन्याची असते. मग बाकी इतर समाजाला पण प्रमाणपत्र दिलेले आहे ना, त्याच्या पण काहीतरी रेकॉर्ड असेल ना तुमच्याकडे, ते पण दाखवा आम्हाला. ते रेकॉर्ड आणि आमचे रेकॉर्ड जर तुम्हाला मान्य नसेल तेव्हा तुम्ही आमच्यावर काहीतरी ऍक्शन घ्या. रेकॉर्ड तपासा असं म्हणताय. आंबेडकरांच्या भूमिकेकडे तुम्ही कसं पाहता? मुळामध्ये माझ्यात अतिशय नम्र विनंती आहे आंबेडकर साहेबांना की बऱ्याच समाजाला आरक्षण आहे, बऱ्याच जातींना आरक्षण आहे. त्यावेळेस मराठ्याने कधी कोणाला विरोध केला नाही. पण ज्या मराठा समाजाने मोठ्या भावाची भूमिका अनेक वर्षे बजावली आणि बजावत आहोत सध्या पण,
परंतु आज आमच्या समाजाकडं आज समाज आमचा अल्पभूधारक झालेला आहे. जमीन नाही, नोकरी नाही, हातात काम नाही. त्यामुळं जे आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला मिळतं आहे तेव्हा तरी विरोध करू नका ही विनंती माझी. कारण आमच्या लेकराबाळाच्या हातातोंडाशाला हा घास राव. आम्ही कोणाला विरोध केला नाही ना कोणत्या आरक्षणाला. मग आमच्या आरक्षणाला विरोध का? मराठ्यांना आरक्षण आज मिळतं आहे तर आमच्या आरक्षणाला विरोध का? याच उत्तर सरकारने द्यावं. नक्कीच हा सरकारचा डाव आहे. सरकारने या प्रश्नाचं उत्तर द्यावं असं म्हणताय. मला सांगा, या भूमिकेकडे तुम्ही कसं पाहता? आंबेडकरांनी आता या वेळेला ही भूमिका आंबेडकरांनी आता ह्या वेळी जी भूमिका घेतली आहे ती मला तरी असं वाटतं ती योग्य नाही. कारण याच्या अगोदरही ती मनोज जरांगेंना भेटले होते. ते भूमिका सतत बदलत आहे. ही भूमिका सतत बदलत आहे. याच्यामुळे सर्व समाजबांधवांना संभ्रम होत आहे की ही भूमिका सारखी सारखी का बदलत आहेत. आपण बघितलं ही भूमिका तळ्यात त्यांनी याच्या अगोदरही बऱ्याच जातीवादी पक्षासोबतही त्यांनी युती केली होती. तिथंही त्यांची काही भूमिका बदललेली दिसली. तेही लगेच त्यांची युती तुटल्या गेली. सगळ्या ठिकाणी ते स्थिर नाहीत. तर मी प्रकाश आंबेडकर साहेबांना सांगू इच्छितो की तुम्ही कुठेतरी एका ठिकाणी स्थिर राहा. तुम्ही तळ्यात मळ्यात खेळू नका आणि फुटबॉल मारासारखं करू नका, एवढी मी त्यांना विनंती करतो. आणि सर्व समाजासाठी तुम्ही एक मोठं नाव आहे, तुम्ही नातू आहेत आंबेडकरांचे. तर अशी जी भूमिका तुम्ही घेतायत ती आम्हाला समाजद्रोही वाटत आहे. तुम्ही सर्व समाजाचा विचार करूनच निर्णय घेतला पाहिजे, एवढं मी त्यांना विनंती करतो. नक्कीच मोठ्या घरातलं नाव आहे त्यामुळे त्यांनी ती गरिमा राखली पाहिजे असं त्यांना म्हणायचं. तुम्हाला काय वाटतं, आंबेडकरांनी ही भूमिका घेतली त्यामुळे मराठा समाजाला याचं नुकसान होईल का? 100% याचं नुकसान होईल. परंतु ज्या नोंदी आहेत त्या नोंदी राहणारच आहेत. मानसिक नुकसान होणार, नोंदीमध्ये आणि आरक्षणामध्ये कुठलंही नुकसान होणार नाही असं मला 100% खात्री आहे. परंतु मानसिक नुकसान मात्र 100% होणार. आणि येणाऱ्या इलेक्शनमध्ये त्यांनी संयम राखावं. दादांची आणखीन भूमिका स्पष्ट नाही आहे. मनोज दादांनी ठरवलेलं आहे 280 उभे करायचे का पाडायचे. मी आंबेडकर साहेबांना विनंती करतो 288 उमेदवार उभे करणार. त्यावेळेस नक्कीच तुम्हाला सत्तेमध्ये आम्ही सोबत ठेवणार. आणि या आपल्याला हे दोन्ही बी असतील, कोणत्याही राजकीय पक्षाची कुठलीही ताकद आपल्याला उलथून पाडायची जे आपल्याला न्याय देऊ शकत नाहीत. आणि सर्वसामान्याला उभे करायचे, ज्याच्या खानदानीमध्ये कोणी आमदार नाही, खासदार नाही, ज्याच्या खानदानीमध्ये कोणी नाही, परंतु ज्यांची शैक्षणिक पात्रता उंचावलेली आहे. उदाहरणार्थ कलेक्टर होण्याची लायकी MPC UPC देऊन जे पास झाले, त्यांना कायदेशीर अभ्यास, अशा लोकांना आपण उभे करून आपण राज्य चालू शकतो. त्यामध्ये नक्कीच आम्ही तुम्हाला सोबत ठेवू. दादाही सोबत ठेवतील तुम्हाला. एकूण एकाला मिळून मुस्लिम असो, OBC समाजातले इतर घटक पक्ष असो, दादांचा शब्द होता आपण सर्व म्हणून उभा. आम्ही मराठा म्हणून एकच उभा राहणार नाहीये किंवा मराठा एकलेचा नाहीये. सत्ता कारणामध्ये प्रत्येकाची आपल्याला गरज पडणार आहे. जर या सरकारनं आम्हाला आरक्षण दिलं नाही तर आम्ही यांची एकही जागा निवडून येऊ देणार नाही. सत्ता पालट केल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळेस मी आंबेडकर साहेबांना हात जोडून विनंती करतो, आपण थोडा संयम पाळा. पुढचे दिवस आपण येणारच आहेत. त्या दिवशी नक्कीच संधीचं सोनं करू. परंतु असा एक बाजूनं कुठला निर्णय घेणं तुम्हाला शोभत नाही किंवा तो योग्य नाही. आणि मराठ्यावर अन्याय होईल असं वागू नका. प्रकाश आंबेडकर म्हणतायत की OBC SC STचं आरक्षण वाचवण्यासाठी आता ते मोर्चा काढणार. सर्वप्रथम खरंच मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खूप आदर करते. कारण आज जो भारत देश चालतोय आपला तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावरती चालतोय. त्याचप्रमाणे मी डॉक्टर प्रकाश आंबेडकर साहेबांचा सुद्धा खूप आदर करते. पण डॉक्टर प्रकाश आंबेडकर साहेब, मी तुम्हाला एकच सांगू इच्छिते की तुम्ही इतरांचं आरक्षण वाचवण्यापेक्षा संविधान जर वाचवण्यासाठी प्रयत्न केला तर हे अतिउत्तम होईल असं मला वाटतं. कारण आज आपण बघतोय की तुम्ही ज्या वेळेस मराठा समाजाला एक वेळेस म्हणतात की आम्ही तुमच्या बाजूने आहोत आणि मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे, पण आता ज्या वेळेस विधान परिषदेच्या निवडणुकी येत आहेत त्यावेळेस तुमची स्वतःची पोळी भाजण्यासाठी जर तुम्ही हे ढोंगपणा करत असताल तर हे चुकीचं आहे. खरंच आंबेडकर साहेब, मी तुमचा खूप आदर करते. कुठल्याही एका जाती धर्माला तुम्ही धरून न चालता तुम्ही सत्य परिस्थिती काय आहे यावरती तुम्ही विचार केला पाहिजे आणि तसेच वक्तव्य केले पाहिजे. म्हणून मी तुम्हाला नम्रपणे एकच विनंती करते की हा एल्गार पुकारण्यापेक्षा संविधान कसं वाचवता येईल आणि संविधान पद्धतीनं राज्य घटनेत टिकणारं आरक्षण मराठ्यांना कसं देता येईल याचा आपण नक्कीच विचार करावा. या अशा सगळ्या प्रतिक्रिया मराठा बांधवांच्या आहे. प्रकाश आंबेडकर हे आदरणीय व्यक्ती, त्यांनी एकाच समाजाची भूमिका घेऊ नये. त्यांनी दोन्ही समाजाचा म्हणणं ऐकून दोन्ही समाजाला न्याय दिला पाहिजे. आणि त्याचबरोबर
मराठा किंवा इतर आरक्षण जे वाचवण्यासाठी ते मोर्चा काढणारे असं म्हणतात, ते आरक्षण वाचवण्यापेक्षा भारतीय संविधान जे धोक्यात आलंय ते वाचवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे असं देखील मराठा बांधवांनी सांगितलं. सुशील राऊत, महाराष्ट्र टाइम्स, छत्रपती संभाजीनगर.